का असं होतं की दोन लोक एकाच वेळी व्यवसाय सुरू करतात, दोघेही समान मेहनत करतात, पण 10 वर्षांनंतर एक व्यक्ती करोडपती असते आणि दुसरी व्यक्ती कर्जात बुडालेली असते? का असं होतं की काही गुंतवणूकदार नेहमी यशस्वी असतात आणि काही लोक एक दोनदा मोठा नफा मिळवून नंतर सगळं काही गमावतात? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यशस्वी होण्याचे खरे रहस्य काय आहे? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक असे सत्य सांगणार आहे जे तुमच्या पैशाबद्दलच्या, यशाबद्दलच्या आणि आयुष्याबद्दलच्या विचारांनाच पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आज तुम्ही समजून घेणार आहात की यशाची खरी गुरुकिल्ली काय आहे, आणि ती गुरुकिल्ली म्हणजे टिकून राहणे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र आरजे आणि तुम्ही पाहत आहात बोलकी पुस्तके. आज आपण बोलणार आहोत मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील 5व्या चॅप्टरबद्दल, ज्याचे नाव आहे गेटिंग वेल्दी वर्सेस स्टेईंग वेल्दी. आपण आज एका अत्यंत शक्तिशाली विचारावर चर्चा करणार आहोत, आणि तो विचार म्हणजे टिकून राहणे हेच सर्वात मोठे यश आहे. मित्रांनो, मॉर्गन हाउसेल एक अतिशय साधी पण अत्यंत खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट सांगतात. ते म्हणतात, गेटिंग रिच इज वन थिंग, स्टेईंग रिच इज अनदर. म्हणजेच श्रीमंत होणे ही एक गोष्ट आहे, पण श्रीमंत राहणे हे पूर्णपणे वेगळे कौशल्य आहे. लेखक यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन असे म्हणतात की दीर्घकाळ यशस्वी राहण्याचे खरे रहस्य म्हणजे मैदानात टिकून राहणे, खेळात राहणे आणि कधीही बाजूला न जाणे. कल्पना करा की क्रिकेटचा खेळ सुरू आहे. तुम्ही फलंदाज आहात आणि तुम्हाला 100 धावा करायच्या आहेत. आता जर तुम्ही पहिल्याच चेंडूवर षटकार मारायचा प्रयत्न केला आणि बाद झालात तर तुमचा खेळ तिथेच संपला. तुम्ही उर्वरित 99 चेंडूंचा फायदा घेऊच शकत नाही. पण जर तुम्ही खेळात टिकून राहिलात, संयमाने आणि सावधपणे खेळलात, तर तुम्ही 100, 200 किंवा अगदी 300 धावासुद्धा करू शकता. पैशाच्या बाबतीतही अगदी हेच घडते. जर तुम्ही खेळातून बाहेर पडलात, म्हणजे जर तुम्ही तुमचा सगळा पैसा गमावलात, तर तुम्ही भविष्यातील चांगल्या संधींचा फायदा घेऊ शकत नाही. पण जर तुम्ही खेळात टिकून राहिलात तर वेळ तुमच्या बाजूने काम करते. आणि लक्षात ठेवा, वेळ हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. लेखक म्हणतात की चक्रवाढ वाढ, ज्याला आपण कंपाऊंड ग्रोथ म्हणतो, ती फक्त तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही खेळात टिकून राहता. जर तुम्ही मध्येच बाहेर पडलात तर ती जादू कधीच घडू शकत नाही. मित्रांनो, वॉरेन बफेट हे नाव आपण सर्वांनीच ऐकले आहे. ते जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार मानले जातात. त्यांची संपत्ती आज सुमारे $1,00,000 कोटी पेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की वॉरेन बफेट इतके श्रीमंत का झाले? अनेकांना वाटते की वॉरेन बफेट यांना खूप चांगले शेअर्स सापडले किंवा त्यांनी खूप अचाट निर्णय घेतले म्हणून ते श्रीमंत झाले. हे फक्त अर्धवट सत्य आहे. खरे कारण काहीतरी वेगळेच आहे. वॉरेन बफेट इतके श्रीमंत होण्याचे खरे कारण म्हणजे ते तब्बल 90 वर्षांपर्यंत या गुंतवणुकीच्या खेळात टिकून राहिले. हो मित्रांनो, वॉरेन बफेट आज 90 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. आता हे आश्चर्यकारक तथ्य नीट ऐका. वॉरेन बफेट यांच्या एकूण संपत्तीपैकी 84% संपत्ती त्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षांनंतर मिळाली आहे. याचाच अर्थ असा की जर वॉरेन बफेट यांनी वयाच्या 50व्या वर्षी गुंतवणूक करणे थांबवले असते तर आज ते फारसे श्रीमंत राहिले नसते. चक्रवाढ वाढीला नेहमी वेळेची गरज असते. वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, कारण ते जगातील सर्वात चांगले गुंतवणूकदार नाहीत, तर ते जगातील सर्वात दीर्घकाळ गुंतवणूक करणारे व्यक्ती आहेत. ते वर्षानुवर्षे आणि दशकानुदशके अत्यंत संयमाने आणि सावधपणे मैदानात टिकून राहिले. त्यांनी कधीही सगळा पैसा एकाच गोष्टीत लावून मोठी जोखीम घेतली नाही किंवा कधीही अतिरेकी निर्णय घेतले नाहीत. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे ते टिकून राहिले. आता याच्या अगदी विरुद्ध उदाहरण पाहूया. जेसी लिव्हरमोर हा अमेरिकेतील एक अतिशय प्रसिद्ध शेअर बाजार व्यापारी होता. 21व्या शतकाच्या सुरुवातीला त्याला शेअर बाजाराची अफाट समज होती. तो बाजाराच्या घसरणीचा अचूक अंदाज लावून त्यावर पैसे कमवत असे. अमेरिकेच्या महामंदीच्या काळात जेव्हा बाजार पूर्णपणे कोसळला होता तेव्हा जेसी लिव्हरमोरने एका दिवसात $10 कोटी कमावले होते. आजच्या रुपयांत ही किंमत कित्येक हजार कोटी रुपये होते. पण जेसी लिव्हरमोरचे पुढे काय झाले? तो त्याच्या आयुष्यात तब्बल 4 वेळा दिवाळखोर झाला. त्याने प्रचंड पैसा कमावला आणि तितक्याच वेगाने तो गमावला सुद्धा. शेवटी या माणसाने आत्महत्या केली. एवढा हुशार आणि जाणता माणूस अशा दुर्दैवी अंताला का गेला? कारण तो खेळात टिकून राहू शकला नाही. तो नेहमी खूप मोठी जोखीम घेत असे. तो आपला सगळा पैसा एकाच गोष्टीत पणाला लावत असे. जेव्हा त्याचे अंदाज चुकले तेव्हा त्याने सर्व काही गमावले. एकदा तुम्ही खेळातून बाहेर पडलात की परत येणे अत्यंत अवघड असते. मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त हुशार असणे किंवा ज्ञान असणे पुरेसे नाही. तुम्हाला खेळात टिकून राहता आले पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे संयम, सावधगिरी आणि विनम्रता असणे आवश्यक आहे. भारतात सुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत. 90च्या दशकात हर्षद मेहता हे खूप प्रसिद्ध नाव होते, ज्याला बिग बुल म्हटले जायचे. त्याने बाजारात अफाट पैसा कमावला, पण त्याने नियम तोडले आणि अनैतिक मार्गाने संपत्ती मिळवली. परिणामी त्याचे सर्व काही संपले आणि तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. याउलट राकेश झुनझुनवाला यांचे उदाहरण पहा.
त्यांनाही बिग बुल म्हटले जायचे, पण योग्य कारणासाठी. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ शेअर बाजारात गुंतवणूक केली. त्यांनी संयमाने, नैतिकतेने आणि दीर्घकालीन विचाराने काम केले. राकेश झुनझुनवाला यांचे यश कायमस्वरूपी होते, कारण ते बाजाराच्या प्रत्येक चढउतारात टिकून राहिले. त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा ते खेळातून बाहेर पडले नाहीत. मित्रांनो, आता आपण ह्या गोष्टीचे थोडे तार्किक विश्लेषण करूया. शेअर बाजार हा सततच्या चढउतारांचा खेळ आहे. काही काळ बाजार वर जातो तर काही काळ तो खाली येतो. समजा तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले आणि बाजार कोसळल्यामुळे त्याची किंमत 5 लाख झाली. अशावेळी जर तुम्ही घाबरून सर्व पैसे काढून घेतले तर तुम्ही खेळातून बाहेर पडता. काही महिन्यांनंतर जेव्हा बाजार पुन्हा वर जातो तेव्हा टिकून राहिलेल्या लोकांचे 5 लाख पुन्हा 10 लाख होतात आणि नंतर 15-20 लाख होतात. पण तुम्ही मात्र भविष्यातील या वाढीचा फायदा घेऊ शकत नाही. लेखक सांगतात की टिकून राहणे म्हणजे केवळ बाजारात पैसा ठेवून देणे नाही, तर चढ उतारांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवणे होय. घाबरून पळून न जाता धीर धरणे म्हणजे टिकून राहणे. जे लोक टिकून राहतात त्यांना चक्रवाढ वाढीचा खरा फायदा मिळतो. जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले आणि दरवर्षी 10% वाढ मिळाली तर 20 वर्षांनी तुमच्याकडे 67 लाख रुपये असतील आणि 30 वर्षांनी तीच रक्कम 17,30,00,000च्या पुढे गेलेली असेल. पण हे सर्व फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही खेळात टिकून राहाल. जर तुम्हाला अशा विचारांचे विश्लेषण आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, हे तत्त्व फक्त पैशाच्या बाबतीतच नाही तर तुमच्या करिअरमध्येही लागू होते. अनेक तरुण करिअर सुरू करतात, पण काही अडचणी आल्या की लगेच मार्ग बदलतात. पण जे लोक एकाच क्षेत्रात 20-30 वर्षे टिकून राहतात त्यांना जो अनुभव आणि कौशल्य मिळते त्यामुळे त्यांची किंमत प्रचंड वाढते. सातत्य हे नेहमी टिकून राहण्यातूनच येते. हेच तत्त्व तुमच्या वैयक्तिक नात्यांनाही लागू होते. आजच्या काळात अनेक नाती लवकर संपतात कारण लोक अडचणींना घाबरून पळून जातात. पण जी नाती टिकतात त्यात एक वेगळीच खोली आणि विश्वास असतो. नात्यात वाद आणि मतभेद होणारच, पण जे लोक त्या अडचणींना सामोरे जाऊन टिकून राहतात त्यांचे नातंच खऱ्या अर्थाने मजबूत होते. आरोग्याबाबत असो किंवा एखादे नवीन कौशल्य शिकण्याबाबत टिकून राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आता प्रश्न पडतो की टिकून कसे राहायचे? त्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कधीही तुमचे सर्व पैसे एकाच गोष्टीत लावू नका. विविधता ठेवा, जेणेकरून एक गोष्ट चुकली तरी इतर गोष्टी तुम्हाला सावरून धरतील. दुसरा मार्ग म्हणजे नेहमी आपत्कालीन निधी किंवा इमर्जन्सी फंड तयार ठेवा. हा निधी तुम्हाला कठीण काळात गुंतवणूक न काढता टिकून राहायला मदत करेल. तिसरा मार्ग म्हणजे लोभाला आवर घाला. एका वर्षात करोडपती होण्यापेक्षा 30 वर्षे श्रीमंत राहण्याचा विचार करा. चौथा मार्ग म्हणजे सतत शिकत राहा आणि पाचवा मार्ग म्हणजे नेहमी नम्रता ठेवा. भारतात टिकून राहण्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा आणि टाटा ग्रुप. 100-125 वर्षांपासून ही कंपनी टिकून आहे कारण त्यांनी नेहमी 100 वर्षांचा विचार केला, केवळ एका वर्षाच्या नफ्याचा नाही. त्यांनी अनेक संकटे झेलली, अनेक चुका केल्या, पण ते कधीही मैदानातून बाजूला झाले नाहीत. आज आपण एक अतिशय मोलाचा धडा शिकलो आहोत. टिकून राहणे हेच सर्वात मोठे यश आहे. जीवन ही एक मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. तुम्हाला खूप वेगाने धावून थकायचे नाहीये, तर तुम्हाला शेवटपर्यंत धावत राहायचे आहे. श्रीमंत होणे कदाचित सोपे असेल, पण श्रीमंत राहणे, यशस्वी राहणे आणि आनंदी राहणे हे सर्वस्वी तुमच्या टिकून राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला आहे का जिथे तुम्हाला वाटले की आता सर्व सोडून द्यावे, पण तुम्ही टिकून राहिलात आणि शेवटी तुम्हाला यश मिळाले? कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक माहितीसाठी बोलकी पुस्तके चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. लक्षात ठेवा, आयुष्यात यश मिळवणे महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे ते यश टिकवून धरणे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासह. तोपर्यंत टिकून रहा, वाढत रहा आणि यशस्वी व्हा. शुभेच्छा.